आजची आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग हे आमचे कलेक्टर साहेब, एसपी साहेब, सीओ साहेब आणि त्यांच्या अखत्यारीमधले आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे सगळी मंडळी होते। आमचे जिल्हा प्रमुख ही सगळी मंडळी होते। जी आपत्ती आपल्याकडे नेहमी महाड, पोलादपूर, मानगाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येते त्यासाठी आजची ही मीटिंग होती। त्यामध्ये खास करून महाड, पोलादपूरला थोडं मोठं प्रमाण आहे आणि त्यासाठी दरडी कोसळणं, महापूर येणं ह्या ज्या गोष्टीसाठी जे काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायची होती त्यासाठी आमची ही सगळी मीटिंग। मग त्याच्यामध्ये पोलीस दल, संपूर्ण पोलीस खातं आमचं, शेतकरी विभागातलं शेतकरी खात्याचं आहे, MSCB वाले आहेत, रस्ते वाले आहेत, ह्या सगळे जे काय मोठमोठे जे काय आमचे डिपार्टमेंट आहे ज्याला ग्रामीण भागाशी, शहरी भागाशी जे काय संबंधित येतात त्या माध्यमातून आजची ही आपत्ती व्यवस्थांची की नेमकं काय करायचं। तसं जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेला जो का आपण गाळ काढला 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे महाड शहर असेल किंवा आजूबाजूची गावं असतील त्याला आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकार बांधवांनी की पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही जवळजवळ 20 कोटी रुपयाची मंजुरीला फाईल गेलेली ना आता ती मंजुरी पण होते। त्याच्या अगोदर मी असेल, आमचे कलेक्टर साहेब असतील, आमच्या SP मॅडम, आमचे शिव, आमचे सगळेच अधिकारी, प्रांत तहसीलदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो गाळ काढायला पण सुरुवात केली की जेणेकरून जर आता पाऊस मोठा चालू झाला तर मग आम्ही काही करू शकत नाही। जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही काढायचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही सुरू केलेला आहे। आज या 2 दिवसात आम्हाला त्याची मान्यता येऊन आम्ही त्या पद्धतीने करू। जसं मागच्या टायमाला गाळ काढून त्याची मोजमाप घेतली गेली त्याप्रमाणे चुकीचं काय होणार नाही आणि गाळ कुठे विकला जात नाही, त्याच्यामुळे तशी कोणी काळजी करायचं कारण नाही आहे। परंतु आपत्तीसाठीची जी खास योजना होत्या त्या आम्ही आज इथं माहिती घेतली आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी, SP मॅडम, सीओ मॅडम या सगळ्यांनी की आज त्याच्या अगोदर पण काही मिटिंगा झाल्या आणि त्यांनी व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे। रेक्सो ऑपरेशन सहित जी टीम NDRFची टीम असेल, कोस्टल गार्डची टीम असतील, या सगळ्या अलर्ट मध्ये आहेत। NDRFची टीम तर आपल्याकडे येऊन म्हणजे 26 तारखेपासून आलेली पण आहे आणि त्यांची पाहणी दौरे पण चालू केलेले आहेत। कधी कुठं दरड कोसळते, कुठं काय होईल, कुठे कसली आपत्ती आली त्यामध्ये ते पहिले धावून जाणार। परंतु आपल्या पण काही टीम आहेत, साळुंके सारख्या, मैत्री सारख्या आणखीन काही अशा टीम, त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन चाललेले आहेत। आमचे मगाशी DYSP काळे साहेबांनी त्यांचं कोऑर्डिनेशन चालू आहे। तर आम्हाला एवढीच काळजी होती की जी 2021ला जी काय आपत्ती आली आपल्या तालुक्यावरतीच, मोठ्या 2 तर तालुके आपले मोठे यात बाधित झाले, तशी परत येऊ नये ह्याची आम्ही काळजी घेतो। ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये वेगळं काय नाही। अवेळी पावसाने शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होते। पेरणी किंवा भविष्यात भात हातात येईल काय माहिती नाही शेतकऱ्याला, अशा वेळी शासन म्हणून काय भूमिका असणार आहे? त्याच्यावरती आमची तयारी पूर्ण झालेली आहे। शासनाने पण ते सगळ्यांनी म्हणजे आमचे कलेक्टर साहेबांनी या सगळ्यांनी कळवलेलं आहे। पाऊस अवेळी झाला, नुसता झाला नाही, मोठ्या प्रमाणात झाला की नद्या, नाळे, ओढे सगळे तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत। शेतामध्ये अजून पाणी आहे। जे दुपिकी शेत होतं आमचं मानगाव साईडला, आमच्याकडं महाडकडे थोडं आहे पण मानगाव साईडला मोठ्या प्रमाणात तिकडं आहे, रोहा मानगाव असेल तो पट्टा, तर ते फार मोठी नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे। बाकी जे काय आपली पेरणी होते 25 तारखेला रोहिणी नक्षत्रावरती, ती ह्या वेळेला नाही होऊ शकलेली आहे। इन केस आता 2 दिवस झाले पाऊस उघडला, तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू, त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं, नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो। कारण ते आमच्याकडे एकच पीक असतं आणि ते एक पिकावरती अवलंबून असणारा आमचा शेतकरी आहे। तुम्हाला सगळ्यांना कल्पना, आम्ही अभिमानाने सांगतो पूर्ण भर सभेमध्ये की कोकणमध्ये अशी काय आमची शेतकरी कुटुंब आहेत की आतापर्यंत एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही आहे आणि आमचे शेतकरी शक्यतो कर्ज बुडवत नाहीत। कर्ज तर घेत नाहीत मोठी कर्ज, पण घेतलीत तर ते बुडवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत। अशा प्रकारे आमची हे शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। दिन आम्ही आहोत जे आमच्याकडे फल उत्पादनाची जी काही स्कीम आहे, परंतु त्यांना भरपाई करून देण्याची शासनाची जी काही आमची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही तर परवा चर्चा करतोय आणि त्या चर्चेअंती जेवढं जे काही शक्य असेल, कारण आंब्याचं उत्पादन झालं पण ते उत्पादन झाल्यानंतर की जे तुम्ही आता बोलताय पावसामुळे बाजारामध्ये
अरे थांबना माने. तर हे जे काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही त्याच्याशी सहमत आहोत.